कुणी म्हणे कुठे, कुणी म्हणे महाले, कुणी म्हणे संचेती, पण फडणवीसांच्या मनात होते ॲडव्होकेट आकाश फुंडकर आज संध्याकाळी घेणार मंत्रिपदाची शपथ. खामगावात जल्लोष. 13 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघाला. बुलढाणा जिल्ह्यातून महायुतीचे 6 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते यावर तर्कवितर्क सुरू होते, जो तो आपापली बाजू लावून धरत होता. संजय कुटे आणि चैनसुख संचेती यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत समोर होते. महिला मंत्री या नात्याने श्वेताताई महाले यांना देखील संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची जोरदार आग्रही मागणी होती. या तिघांच्या तुलनेत ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांचे नाव मात्र फारसे समोर नव्हते. मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरले आणि खामगावमधून तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नावावर मंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. आज संध्याकाळी नागपुरात आकाश फुंडकर मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकाश फुंडकर यांना फोन करून मंत्री म्हणून शपथ घेण्याच्या सूचना दिल्या. आकाश फुंडकर यांचे वडील स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून भाजप महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचवली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांनी कारकीर्द गाजवली. 2014 नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांची वर्णी लागली होती. मात्र भाऊसाहेब अकाली गेले. आता फुंडकर कुटुंबातून आकाश फुंडकर मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ही वार्ता पसरताच खामगावमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे. मी आकाश सुनीता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.